नमस्कार मित्रांनो, बिग बॉस मराठी सीझन 6च्या घरामध्ये सध्या एकूण 11 कंटेस्टंट आहेत. त्यापैकी संकेत पाठक हा कॅप्टन आहे आणि तो नॉमिनेशन प्रक्रियेमध्ये येऊ शकत नाही, कारण त्याला इम्युनिटी मिळाली. एकूण 10 सदस्य हे नॉमिनेशन प्रक्रियेमध्ये सहभागी होणार आहेत. काल पहिली नॉमिनेशन प्रक्रिया पार पडली, त्यामध्ये 5 सदस्य हे नॉमिनेट झाले, ज्याच्यामध्ये विशाल, संस्कृती, सागर, रेवा आणि प्रभू. अजून 5 कंटेस्टंट नॉमिनेशनमध्ये येणं बाकी आहे, ज्यामध्ये दीपाली, तन्वी, अनुश्री, राकेश आणि राखी. तर काल जी काही नॉमिनेशन प्रक्रिया पार पडली त्याच्यामध्ये 5 फेऱ्या अगदी व्यवस्थित पार पडल्या. त्यामध्ये पहिले हे 5 कंटेस्टंट नॉमिनेट झाले. त्यानंतर 6वी प्रक्रिया बिग बॉसने सुरू केली. याच्यामध्ये असं दिसून आलं की कोणीही नॉमिनेशनमध्ये पुढे जात नव्हते. विशेष करून हा जो महिला वर्ग आहे तो घोळका करून एकत्र उभा होता. कोणीही एकमेकांना पुढे जाऊ देत नव्हते की मी बाबा जातो, नॉमिनेट करतो, असं कोणीही पुढे जाताना दिसत नव्हतं. विशेष करून तो सागर त्या राकेशला का घेऊन बाजूला उभा होता. एवढं लोक सांगत होते तरी तो सागर जात नव्हता नॉमिनेशनसाठी. म्हणजे सागर आणि राकेश हे घरामध्ये भांडत असतात आणि सागर त्याला सेव्ह करतोय, हे नवल आहे. तर ठीक आहे, एकंदरीत पाहता कोणीही जात नव्हतं नॉमिनेशनसाठी. आणि बिग बॉसचा रूल आहे की जेव्हा बजर वाजेल तेव्हा जाऊन एखाद्या सदस्याने तरी दुसऱ्या सदस्याला नॉमिनेट करायचं आहे. आता कोणीही जात नाही. शेवटी बिग बॉसला एक निर्णय घ्यावा लागतो आणि बिग बॉस इथे संकेतला सांगतात की तुमच्याकडे मी विशेष पॉवर देतो, तुम्ही एक दुसऱ्या सदस्याला नॉमिनेट करायचं. आता आपल्याला हे दाखवलं नाही की संकेतला किती सदस्यांना नॉमिनेट करायचं आहे, पण संकेत इथे आपली नॉमिनेशन प्रक्रिया जाहीर करतो की मला माझं वोट घालवायचं नाहीये, मी एका सदस्याला नॉमिनेट करणार आहे, असं तो संकेत सांगताना दिसतोय. आता या अगोदर या सगळ्या सदस्यांनी आपलं गाऱ्हाणं मांडायचं, म्हणजे मला तुम्ही का नॉमिनेट करू नये हे सांगायचं आहे. पहिल्यांदा तर बघूया आपण कोणाकडे कोणाचं नॉमिनेशन कार्ड आहे. तर इथे सागरकडे राकेशचं आहे, रेवाकडे राखीचं आहे, त्यानंतर अनुश्रीकडे दीपालीचं आहे आणि तन्वीकडे अनुश्री, तर राखीकडे तन्वी. असे एकूण 5 कंटेस्टंट आहे. प्रत्येक जण मला का तू नॉमिनेट करू नये याबद्दल सांगताना दिसतात. पण शेवटी इथे संकेतला विशेष पॉवर वापरून एका सदस्याला नॉमिनेट करायचं आहे. मित्रांनो, एकंदरीत पाहता की संकेत कोणाला नॉमिनेट करेल. याच्यामध्ये बघा, सागरकडे राकेश आहे. राकेश हा सध्या या गेममध्ये थोडासा स्ट्रॉंग वाटतोय, असं संकेतला देखील माहिती असेल, तर तो बहुतेक राकेशला नॉमिनेट करणार नाही. त्यानंतर रेवाकडे राखी आहे. राखी सुद्धा या नॉमिनेशन प्रक्रियेअंतर्गत खूप स्ट्रॉंग आहे घरामध्ये आणि राखी ही संकेतची बेस्ट फ्रेंड आहे, त्यामुळे संकेत कदाचित राखीला नॉमिनेट करणार आहे. अनुश्रीकडे दीपालीच आहे. मला असं वाटतं की या नॉमिनेशन प्रक्रियेअंतर्गत किंवा घरामध्ये दीपाली ही थोडीशी वीक कंटेस्टंट आहे, त्यामुळे असं वाटतं की संकेत दीपालीला नॉमिनेट करू शकतो. त्यानंतर तन्वीकडे अनुश्रीचं कार्ड आहे. आता अनुश्री बद्दल सांगायचं झालं तर हा थोडीशी ती वीक आहेच, कारण ज्या पद्धतीने भाऊच्या धक्क्यावरती तिला बॉटमला ठेवलं होतं, तर एकंदरीत घरच्यांना समजले की ही वीक आहे. पण संकेत अनुश्रीचं नाव घेणार नाही. त्याचं कारण असं आहे, कारण संकेत हा सध्या टोळी टीममध्ये बसतोय आणि अनुश्री ही डायरेक्ट नाही परंतु इनडायरेक्ट टोळीचीच सदस्य आहे, त्यामुळे तो अनुश्रीला नॉमिनेट करणार नाही असं एकंदरीत पाहायला मिळते. आणि राखीकडे तन्वीच आहे. तन्वी ही बिग बॉसच्या घरातील एक स्ट्रॉंग कंटेस्टंट आहे, हे संकेतने देखील बाहेरून बघितलेलं आहे, त्यामुळे तो तन्वीचं सध्या तरी नाव घेणार नाही. नाव घेतलं तर तो दीपालीचं घेईल असं एकंदरीत पाहायला मिळतं. आणि नाही दीपालीचं घेतलं तर मग कदाचित गेम वाईज बघायचं झालं तर मग तो अनुश्रीचं नाव घेऊ शकतो. मला असं कन्फर्म वाटतं की तो दीपालीचं नाव घेईल आणि दीपालीला तो नॉमिनेशनमध्ये आणेल. तुम्हाला काय वाटतं, संकेत कोणाचं नाव घेऊ शकतो, कोणाला नॉमिनेशनमध्ये आणू शकतो, याबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट्स करून नक्की सांगा. आणि हा जो काही त्यांचा सावळा गोंधळ सुरू आहे ना, आता हे ठीक आहे, महिला वर्ग एकमेकांना धरून ठेवत होते, सागरने जाऊन राकेशच्या नॉमिनेट करायचं ना. याबद्दल देखील तुमचं काय मत आहे कमेंट्स करून नक्की सांगा. सांगा मला संकेत कोणाला नॉमिनेट करेल. आणि हे जे काही सध्याचे 5 कंटेस्टंट आहेत, विशाल, संस्कृती, सागर, रेवा आणि प्रभू, यापैकी तुमचा सपोर्ट कोणाला आहे आणि कोण जाऊ शकतो या आठवड्यात घराबाहेर, हे सुद्धा कमेंट्स करून नक्की सांगा. बिग बॉस आणि मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा.